नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 9 डिसेंबर 2025 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. साम्राज्य उभारण्याकरिता मनाने नाही तर बुद्धीने वागावे लागते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. शहरातील ब्रजलाल महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत संपूर्ण ऑडिटोरियमचे छत आणि अंतर्गत भाग जळून खाक झाला असून यात सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने आग लागण्याच्या वेळी ऑडिटोरियम हॉलमध्ये कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे एक मोठी मनुष्यहानी टळली. ऑडिटोरियम हॉलमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक विभागाचे 3 बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत आणि अथक प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलेत. विशेष म्हणजे ज्या हॉलमध्ये ही आग लागली त्याचे उद्घाटन येत्या 30 जानेवारी रोजी नियोजित होते. या भीषण आगीच्या घटनेचा आणि नुकसानीचा संपूर्ण तपशील आपण जाणून घेऊया. अमरावतीतील बियाणी कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना. ऑडिटोरियमच्या सेलिंगमध्ये अचानक भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे. नवीन कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असताना अचानक धूर निघू लागला आणि क्षणार्धात जवाळांनी संपूर्ण सीलिंग पेट घेतले. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट हे आगीचे संभाव्य कारण सांगितले जात आहे. सीलिंगमध्ये मोठ्या प्रमाणात फोम मटेरियल असल्यामुळे आग वेगाने पसरल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यात आणि मोठ्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या परिसरात भीतीचे वातावरण असून पुढील तपास सुरू आहे. संपूर्णपणे जे आहेत ऑडिटोरियमच्या हॉलमध्ये ही आग लागली आहे आणि या छत जे आहे पूर्ण आता जळून खाक झालेलं आहे. अग्निशमन दलाच्या वतीने या आग आटोक्यात आणण्यात यश आलं. जेव्हा ही आग लागली त्यावेळेस या हॉलमध्ये कोणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे आणि विशेष म्हणजे या हॉलचा आता येत्या 3 तारखेला 3 जानेवारीला उद्घाटन सुद्धा करण्यात येणार होतं असं माहिती सुद्धा यावेळी समोर आली आहे. कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी रोहित कळे, पाहत रहा सिटी न्यूज अमरावती. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इरविन रुग्णालय पुन्हा एकदा एका गंभीर समस्येमुळे चर्चेत आले आहेत. रुग्णांना जीवनदान देणाऱ्या या रुग्णालयात सध्या आरोग्य सुविधांऐवजी त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्याने विशेषतः शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना पायऱ्यांवरनं उचलून न्यावे लागत आहे. अपघातग्रस्त वयोवृद्ध आणि दिव्यांग रुग्णांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. एका बाजूला अत्याधुनिक उपचारांची चर्चा तर दुसऱ्या बाजूला रुग्णांना उपचारासाठी पायऱ्या चढण्याची वेळ. नेमकी ही परिस्थिती कधी सुधारणार? प्रशासनाचे यावर काय म्हणणे आहेत याबाबत बघूया सविस्तर वृत्त. अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. येथील वार्ड क्रमांक 15 जवळ असलेली लिफ्ट मागील वर्षभरापासून बंद असल्याने रुग्णांचे आतोनात हाल होत आहेत. वार्ड क्रमांक 15च्या वरच्या मजल्यावर ऑपरेशन हॉल असल्याने शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना घेऊन जाताना कर्मचारी आणि नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. अपघातग्रस्त हातपाय मोडलेले तसेच रोज किमान 20 ते 25 रुग्णांवर होणाऱ्या शस्त्रक्रियांच्या वेळी ही लिफ्ट बंद असणे म्हणजेच रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. रुग्णालयातील एक्स-रे विभागासमोरची लिफ्ट तर कित्येक वर्षांपासूनच बंद आहेत. परंतु वार्ड क्रमांक 15 आणि 16ची लिफ्टही मागील 3 महिन्यांपासून बंद आहे. याबद्दल विचारणा केली असता जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सोंदडे यांनी माहिती दिली की लिफ्टचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहेत आणि काम तातडीने पूर्ण करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत
अपघातग्रस्त आणि वयोवृद्ध रुग्णांना उपचार घेण्यासाठी पायऱ्यावरूनच उचलून न्यावे लागणार हे दुर्दैव. इरविन रुग्णालयाच्या प्रशासनाने या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष देऊन रुग्णांची होणारी गैरसोय थांबवावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. मेळघाटातून सुरू झालेली आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची ऐतिहासिक पदयात्रा अमरावतीत धडकली आहे. 60 किलोमीटरचा पायदळ प्रवास, शेकडो आंदोलनकर्त्यांचा मेळावा आणि हक्कांसाठी सुरू झालेली जिद्द आज थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन. आता ही लढाई थांबणार नाही, कारण पुढील 6 दिवसात हा पायदळ मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडक देणार आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांना 2400 रुपयांच्या हमीभावाची मागणी, आदिवासींच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आणि मेळघाटातील जीवन संघर्ष या सर्व मागण्यांसह मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. मेळघाटातील आदिवासी बांधव आणि मका उत्पादक शेतकऱ्यांची संघर्ष यात्रा 8 डिसेंबरला परतवाड्यातून सुरू झाली आणि आज 9 डिसेंबरला दुसऱ्या दिवशी तब्बल 60 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत हा पायदळ मोर्चा अमरावतीत दाखल झालाय. सामाजिक कार्यकर्ते बंड्या साणे यांच्या नेतृत्वात शेकडो पुरुष, महिला आणि युवकांनी ही पदयात्रा सुरू केली आहे. शहरात प्रचंड उत्साह आणि रोषाचे वातावरण दिसून आलेत. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचताच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेत. त्यांची प्रमुख मागणी आहे की मका पिकाला 2400 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा, लाकूड कामगारांचे प्रमाणपत्र आदिवासी बांधवांना द्यावेत आणि पाणी, वीज, रस्ते, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत गरजांची तातडीने पूर्तता करावी. मेळघाटातील आदिवासी बांधवांचा संघर्ष नवीन नाही. पाण्याची टंचाई, रोजगाराचा अभाव, रस्त्यांची दुरावस्था आणि शेती खर्चात वाढ या सर्व समस्यांनी त्यांचे जगणे कठीण झाले आहेत. ही पदयात्रा आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. 6 दिवसांचा 190 किलोमीटरचा हा पायदळ प्रवास पूर्ण करत आंदोलनकर्ते थेट अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहेत. हक्कांसाठीची ही जिद्द, न्यायासाठीची ही लढाई आणि अधिकारांसाठी उठलेला मेळघाट आता सरकारच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. मागणी सर्वसामान्य मागणी आहे की मका पिकाला चांगला भाव द्या, नोंदणी करा, रजिस्ट्रेशन करा, त्याची खरेदीची मर्यादा वाढवा, त्याच्यातल्या टेक्निकल अडचणी दूर करा, केंद्राची संख्या वाढवा. लाकूड कामगारासोबत आहे त्याला साधा पुरावा देत नाही. म्हणजे ही लोक काम करतात, आपले सगळं काय म्हणतो त्याला पेन्शनसाठी सगळं वगैरे कागदपत्र सगळं पुरे करतात. 20-20 साल उन्होंने लाकूड कामगार म्हणून काम केलं, खांदे गेलेत, पाय गेलेत, त्यांना साधा पुरावा देऊ शकत नाही. 100 म्हणजे 1.5 वर्षापासून 200 RTI टाकले. आता काय म्हणावं बाबा, 200 RTI टाकले. त्यांनी काम केल्याचा पुरावा पाहिजे. तिथे सावकार लोक आहेत ते 30% व्याज घेतात. हो, त्याची काही पावती नाही, काही नाही. आता म्हणावं काय याला. फार वाईट वाटतं की लोकांना आणि प्रशासनच यांना मजबूर करतं, आम्हाला मजबूर करतं की इथं लोकशाही दिवस आहे. ते माननीय बावनकुळे साहेब आले होते, 8 दिवसात आम्ही सगळं करू. आमच्याकडे ती बाई आहे, ते कागद जमा केले, काही नाही. तुम्ही सगळे लोक होते की 8 दिवसात आम्ही सगळं हे करू ते करू. हजारो लोक बिचारी आली होती, गेली तोंडाला पाण्या पुसल्यासारखं आणि पत्र यांच्याकडे देऊन गेलं, संपलं. हा मुक्काम ठरेल आमचा. आम्ही सरांशी बोलतो, ते 2-4 फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आणि आदिवासी विकास विभागाच्या साहेबांना बोलवतील आणि मग सगळे मिळून आम्ही बसू, ठरवू आणि पुढे जाऊ. या विविध गावांमधून ही सगळी मंडळी 50 ते 60 लोक या ठिकाणी पदयात्रा करत, पायदळी चालत या ठिकाणी येत आहेत. कालपासून हा प्रवास सुरू झालेला आहे आणि एवढं कुणाला तरी असं वाटतं की पायदळ चालावं म्हणून, तरी हे सगळे लोक पायदळ चालत इथपर्यंत पोहोचले. कलेक्टर ऑफिसला गेले आहेत. कलेक्टर ऑफिसला म्हणतात की फक्त 5 लोक येऊन तुम्ही शिष्टमंडळ येऊन आम्हाला भेटा. पायदळ चालत असताना आमची एवढी माफक मागणी होती की आमचं निवेदन, आमचं म्हणणं जे आहे कलेक्टर साहेबांनी ऐकून घ्यायला पाहिजे, पण ते फक्त 5 लोकांना बोलवतात. म्हणजे किती लोकशाहीची थट्टा आहे. आणि एकीकडे अधिवेशन सुरू आहे नागपूरला, ते सगळे आपले राज्यकर्ते जे आहेत आपल्या मस्त याच्यामध्ये मशगूल आहेत आणि हे सगळे मेळघाटचे आदिवासी, गरीब आदिवासी या ठिकाणी पायदळ चालवत येऊन नागपूरला मोर्चासाठी पदयात्रेसाठी जात आहेत. पदयात्रा करणं म्हणजे काय साधं वाटतं का? पदयात्रा करून पायदळ चालत हे येत आहेत लोक. तर माझी विनंती आहे की शासनाने याकडे दखल घेऊन आमचं जे म्हणणं आहे, या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात आम्ही बसलेलो आहोत, तर त्यांनी आमचं निवेदन ऐकावं, आमचं म्हणणं ऐकावं, या सगळ्या लोकांचं जे म्हणणं आहे त्या या ठिकाणी ऐकावं, एवढी या ठिकाणी विनंती करतो.
अमरावतीतील बडनेरा मार्गावर झालेल्या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर एक गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. नितीन व्यास नावाची व्यक्ती जखमी अवस्थेत जिवंत असताना त्यांना तातडीने रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि रुग्णालयाच्या अव्यवस्थेमुळे त्यांचा जीव गेल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका येथील आरोग्य अधिकारी विशाल काळे यांची भेट घेऊन या रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रिम्स हॉस्पिटलमधील या कथित गैरव्यवस्थापनाबद्दल शिवसेनेने काय भूमिका घेतली आहे आणि प्रशासनाने यावर कोणती प्रतिक्रिया दिली आहे, बघूया याबाबत सविस्तर वृत्तांत. अमरावती बडनेरा मार्गावर 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर अमरावतीतील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. या अपघातानंतर जखमी झालेल्या नितीन व्यास याला उपचारासाठी तातडीने रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या अव्यवस्थेमुळे आणि दुर्व्यवहारामुळे या युवकाचा जीव गेला, असा संतप्त आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. 9 डिसेंबर रोजी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका गाठली. त्यांनी आरोग्य अधिकारी विशाल काळे यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आणि रिम्स हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिलेत. शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की जर या रुग्णालयावर तातडीने कारवाई झाली नाही तर आम्ही बघून घेऊ, म्हणजेच मोठे आंदोलन छेडू. एका जिवंत युवकाचा जीव केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेला असेल तर हा विषय अत्यंत गंभीर आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती शहरात 30 तारखेला एक अत्यंत एक धक्कादायक घटना झाली. त्या घटनेचं कारण असं होतं का तिथे रस्त्याचा तो प्रॉब्लेम असल्यामुळे ती घटना झाली. पण ज्यावेळेस त्या घटनेतून त्या मुलांना तिथून उचललं आणि रिम्स हॉस्पिटलला नेलं तर त्यांनी जो प्रथम उपचार असतो तो केला नाही. त्यावेळेस तिथे मी स्वतः हजर होतो. त्यांनी आम्हाला गाडीतून त्या दोघांना काढा लावलं, आतमध्ये हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर एवढं मोठं रिम्स हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये प्रथम उपचारासाठी व्हेंटिलेटर, तो म्हणते माझ्याकडे व्हेंटिलेटर नाही आहे, माझ्याकडे रूम नाही आहे, असं हॉस्पिटलला म्हणता येत नाही. कारण की कायदा सगळ्यांसाठी असतो, कायद्याचं बंधन असते प्रायव्हेट हॉस्पिटलला, पण त्यांना ते पायमल्ली करतात नाही. कारण की असा एक रोशन आणि असा एक मुलगा हा जो वारला, डबल अशी घटना होऊ नये आणि हॉस्पिटलने अशा पद्धतीची वागणूक करू नये यासाठी आम्ही आज माननीय आयुक्त मॅडम आणि आमचे जे महानगरपालिकेतले आरोग्य अधिकारी आहे त्यांना भेटायला आलो का बुवा यांच्यावर आपण जे यांच्या कायद्यात तरतूद आहे, महानगरपालिकेचे त्यांच्यावर पुरे नियम आहे का यांनी प्रथम उपचार दिला नाही, म्हणजे त्यांना व्हेंटिलेटर लावले नाही, त्यांना सुविधा करून दिलं नाही, तर यांना त्याच्यावर त्या हॉस्पिटलला सस्पेंड करण्याचा पण अधिकार आहे आणि तो यांना केला पाहिजे. कारण की एखाद्याला आपण सस्पेंड केलं तर दुसरा कधी असा कोणावर करणार नाही. आज एक रोशन केला दुसरा रोशन जाणार नाही. याच्यासाठी आम्ही आज महानगरपालिकेसाठी यांना भेट द्यायला आलो. त्यांना ते सांगतो, त्यांना तो विषय कायद्यानुसार सगळ्या बाबी तिथं मांडत आहे. मांडणं झाल्यावर त्यांना अजून काही वेळ टाईम देऊ का बा तुम्ही याच्यात काय करता, कोणत्या कारवाया करता. नाही, यांनी अगर त्याच्यावर कोणता निर्णय नाही घेतला तर मग पुढचं बघू यांच्यावर काय करायचं, कसं करायचं. अमरावती शहराच्या स्वच्छता व्यवस्थेमध्ये मोठे बदल घडवण्याकरिता महानगरपालिका प्रशासन अत्यंत सक्रिय झाले आहेत. अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी सकाळी शहराच्या विविध भागातील कचरा संकलन आणि विल्हेवाट यंत्रणेची विस्तृत पाहणी केली आहे. नवसारी परिसर, वाघमारे चौक आणि ट्रान्सपोर्ट नगर यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांचा त्यांनी आढावा घेतला. शहरातील वाढत्या कचरा निर्मितीमुळे निर्माण होत असलेल्या आव्हानानंतर मात करण्याकरिता आयुक्तांनी स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांना काय स्पष्ट निर्देश दिलेत, कोणकोणत्या सुधारणा करणाऱ्यांवर भर दिला गेला, यावर सविस्तर एक नजर बघूया. अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांड यांनी सकाळी अचानक पथदर्शी पाहणी केली. नवसारी परिसर, वाघमारे चौक तसेच ट्रान्सपोर्ट नगर या भागातील कचरा संकलन आणि विल्हेवाट यंत्रणेचा त्यांनी सखोल आढावा घेतलाय. यावेळी आयुक्तांनी कोणार्क कंपनीच्या कचरा उचलण्याच्या यंत्रणेचे निरीक्षण केलेत. कचरा वर्गीकरण, यंत्रसामिग्रीची कार्यक्षमता आणि परिसरातील
स्वच्छतेचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलाय. शहराची वाढती लोकसंख्या आणि व्यापारी घनता लक्षात घेता स्वच्छता यंत्रणा अद्ययावत आणि चोख ठेवणे किती महत्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला आहे. आयुक्तांनी स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार या प्रतिनिधींशी चर्चा करून कचऱ्याची विल्हेवाट नियमित, वैज्ञानिक पद्धतीने आणि वेळेवर करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. कचरा संकलनातील विलंब टाळण्याकरिता मनुष्यबळ आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. स्वच्छ अमरावती हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय. या पाहणीत डॉक्टर अजय जाधव, राजू ढिक्याव, राजेश राठोड यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते. अवैध गुटखा वाहतूक करणारी मोठी साखळी आणि त्यातील एक मोठा रॅकेट आज पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अमरावतीतील बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंडिगो कारसहित तब्बल 7,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई नेमकी कशी झाली, आरोपी कोण आणि एवढा मोठा माल कुठे जात होता याबाबत बघूया सविस्तर. 9 डिसेंबर रोजी बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. लँडमार्क ते अकोला टी पॉइंट रोडवर बोथरा नर्सरीजवळ पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान इंडिगो कार थांबवली. चौकशी दरम्यान कारमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आणि गुटखा आढळला. आरोपीमध्ये 50 वर्षीय राजू शहा कदीर शहा, रहिवासी गदगे गाठपुरा मोर्शी. पोलिसांनी कारची तपासणी केली असता 2,60,000 किमतीचा सुगंधित तंबाखू आढळला आहे. बडनेरा पोलिसांनी आरोपीला घटनास्थळीच ताब्यात घेतलंय. आरोपीकडे मालाच्या परवान्याबाबत किंवा बिलाबाबत काहीही कागदपत्रे नव्हती. त्यानुसार अवैधरित्या गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुटखा बंदी असूनही मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणामागे आणखी कोणते जाळे आहेत, माल कुठे जात होता, कोणाची मागणी होती याचा तपास आता सुरू आहे. समृद्धी महामार्गावरून धक्कादायक बातमी. अवैध गो तस्करीवर मंगळूर दस्तगिरी पोलिसांची मोठी धडक कारवाई. आयशा ट्रकमधनं तब्बल 33 गोवंशाची सुटका, त्यापैकी 3 मृत अवस्थेत तर 3 जिवंत. चालक व वाहक फरार. काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया या खास रिपोर्टमध्ये. 8 डिसेंबर रोजी मंगळूर दस्तगिरी पोलिसांनी समृद्धी महामार्गावर अवैध गो तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. चॅनल क्रमांक 89 आष्टा परिसरात एक आयशर ट्रक संशयावरून अडवण्यात आला. ठाणेदार गौतम इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ट्रकची तपासणी केल्या असता यात क्रूर पद्धतीने अतिगर्दीत दाबून ठेवलेले 33 गोवंश आढळलेत. पोलीस पाहताच ट्रकचा चालक व वाहक ट्रक सोडून पळून गेलेत. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन गोवंशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याकरिता तत्काळ पथक बोलावलेत. यानंतर सर्व गोवंशांना धामणगाव रेल्वे येथील गौरक्षण संस्थेत दाखल करण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणीत 30 गोवंश जिवंत असल्याचे तर दुर्दैवाने 3 गोवंश मृत अवस्थेत असल्याचे निष्पन्न झालेत. मृत जनावरांचे नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आलेत. या कारवाईत धामणगाव रेल्वे येथील गौसेवक तसेच मंगळूर दस्तगिरी पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभलेत. या कारवाईबद्दल ठाणेदार गौतम इंगळे व त्यांच्या टीमचा गौसेवकांनी सत्कार करत गौरव केलाय. अवैध गो तस्करी रोखण्याकरिता पोलिसांची ही जलद व धाडसी कारवाई अत्यंत प्रशंसनीय ठरत आहे. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नागपूर शहराच्या सौंदर्याचं प्रतीक असलेल्या रामझुला पुलावरील LED लाईट चोरीला गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या या पुलावर अंधार पसरवणारा हा चोर नेमका कोण होता आणि त्याने ही चोरी का केली आहे, जाणून घेऊया सविस्तर. नागपूरच्या मध्यभागी असलेले आणि शहराची ओळख बनलेले रामझुला पूल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, परंतु यावेळी एका नकारात्मक कारणामुळे. 9 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील याच रामझुला पुलावरील महागड्या LED लाईट चोरीला गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रामझुला पुलावर झालेले हे कृत्य सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे होते.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसील पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवलीत. तांत्रिक माध्यमांचा वापर करताना पोलिसांनी अखेरीस त्या आरोपीला रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत या आरोपीने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. स्वतःचे शोक पूर्ण करण्यासाठी त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. आता आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत. सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणाऱ्या या आरोपीला आता कायद्याचा सामना करावा लागणार आहे. चोरीचा मामला समोर आलेला आहे. काय आरोपीचं नाव आहे, कोण आरोपी होता आणि कशा पद्धतीने त्यांनी चोरी केलेली काय सांगा. पोलीस स्टेशन तहसील या ठिकाणी अपराध क्रमांक 841/25 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये घटनास्थळ आहे रामझुला या ठिकाणी जी LED बाईप लावलेले आहे ते बल्ब चोरीचा हा गुन्हा होता, ज्यामध्ये आमच्या DB पथकाने गोपनीय माहिती काढून सदरची बाईप चोरी केली आहे याची माहिती काढली. त्यामध्ये आम्हाला आरोपी वीरेंद्र नागेंद्र वीज हा निष्पन्न झाला व त्याला अटक करून नमूद गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल आम्ही रिकव्हर केला आहे. जवळपास 8 लाखाचा मुद्देमाल हा रिकव्हर झालेला आहे. एकूण सदर कितीचा मुद्देमाल त्याच्यामध्ये होता आणि किती रिकव्हर करण्यात आलाय, कधीपर्यंत बाकी रिकव्हरी काय सांगा. गुन्ह्यामध्ये एकूण 19 लाखाचा मुद्देमाल हा चोरी गेल्याची रिपोर्ट दाखल होती, ज्यामध्ये चोरी करताना जे LED बल्ब आहे ते बऱ्यापैकी फुटलेले आहे, त्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन गुन्ह्यात ऍड करता आलेलं नाही. परंतु एकूण मुद्देमालापैकी जवळपास 40% मुद्देमाल हा रिकव्हर झालेला आहे. बाकी मुद्देमाल रिकव्हर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चोरीच्या मागचा काय मोरस होता, त्याच्या मागचं काय कारण होतं, कशासाठी चोरी करायचा तो काय सांगा. आरोपी हा नशापाणी करणारा आरोपी असून स्वतःच्या नशेचा शोक पूर्ण करण्यासाठी त्याने सदरची चोरी केल्याचे गुन्ह्यादरम्यान त्याने सांगितलेले आहे. याच्या अगोदरचेही त्याच्यावर असे काही गुन्हे समोर आले. त्याचं कोणतंही क्राईम रेकॉर्ड आतापर्यंत आम्हाला मिळालेला नाही. त्याचा हा पहिलाच गुन्हा असल्याची माहिती आमच्याकडे आहे. काय नाव आहे आणि कुठे राहणार आहे हा आरोपी हा फुटपाथवर राहतो. तो प्रॉपर मध्य प्रदेश छिंदवाडा जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि स्वतःची नशा पूर्ण करण्यासाठी त्याने सदरचा गुन्हा केलेला आहे. कुठल्या कलमाअंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली आणि कोण पदाधिकारी याच्यावरती काम करण्याचं काय सांगा. BNS कलम 303(2) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची कारवाई ही आमच्या आदरणीय CP सर, सिंगल साहेब, जॉईंट CP सर, रिजन सर, DCP सर, ACP मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तपास पथकाचे ग्रेड PSI अनिल ठाकूर, पोलीस हवालदार सोनटक्के, पोलीस हवालदार यादव, पोलीस शिपाई पंकज निकम, पंकज बागडे, राशीद शेख, यशवंत डोंगरे, किशोर झोटे यांनी मिळून ही कारवाई केली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील कुंभलीजवळ 9 डिसेंबर संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर अक्षरशः हादरून गेला आहे. वेगाच्या नशेत धावणाऱ्या एका 4-चाकी वाहनाने दुचाकीवरून जात असलेल्या 3 तरुणांना जबर धडक दिली आहे आणि त्यानंतरचा नजारा अत्यंत हृदयद्रावक होता. जाणून घेऊया नेमके काय घडले आणि अपघातानंतर परिसरात कशी धावपळ उडाली आहे. साकोली तालुक्यातील कुंभली परिसरातील रस्ते आज पुन्हा रक्तरंजित झालेत. संध्याकाळी 6च्या सुमारास 3 तरुण दुचाकीवरनं शांतपणे जात असताना अचानक वेगाने येणाऱ्या एका 4-चाकी वाहनाने त्यांना अक्षरशः उडवलेत. धडक इतकी भीषण होती की एक तरुण जागीच ठार झालाय तर 2 गंभीर जखमी झालेत आहे. चालक फरार असून वाहनाची ओळख पटलेली नाही. या अपघातानंतर परिसरात हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळालीत. आक्रोश, धावपळ आणि रडवलेला माहोल. नागरिकांचा आरोप आहे की या रस्त्यावर प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे रोज मृत्यू होतात. आता प्रश्न असा, हा अपघात आहे की बेदरकार हत्याच? दोषी चालकाला अटक कधी आणि महामार्ग सुरक्षेवर प्रशासन कधी जागणार? तपास सुरू आहे आणि जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. लातूरच्या महाराणा प्रतापनगर, जिथे अवैध दारूच्या विडख्याने एका 21 वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. स्वतःच्या घरात गळफास लावून एका निष्पाप तरुणाने आपलं जीवन संपवलंय. या आत्महत्येमागे मुख्य कारण आहे परिसरात वर्षानुवर्षे उघडपणे सुरू असलेला अवैध दारूचा धंदा. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आता थेट प्रशासनाला इशारा दिला आहे. कारवाई नाही तर आम्हीच धडा शिकवू
अशा तीव्र शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अवैध दारू विक्रीला आळा घालण्यात पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाला आलेले अपयश, यामुळेच हे दुःखद पाऊल उचलले गेल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. पुढील कारवाई काय होणार? प्रशासन ग्रामस्थांच्या इशाऱ्याची दखल घेणार का? यावर आमचं लक्ष आहे. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. लातूर लगतच्या महाराणा प्रताप नगरमध्ये शोक आणि संतापाचं वातावरण आहे. येथील 31 वर्षीय तरुणाच्या आत्महत्येने संपूर्ण गाव हादरलं आहे. या घटनेने अवैध दारू विक्रीचा भयावह प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या तरुणाने दारूच्या व्यसनेतून मद्यधुंद अवस्थेत गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र गावकऱ्यांच्या मते या आत्महत्येला जबाबदार आहेत ते अवैध दारू विक्रेते, ज्यांचा धंदा परिसरात अनेक वर्षांपासून बिनदिक्कत सुरू आहे. ग्रामस्थांनी अनेकदा पोलीस ठाण्यात, ग्रामपंचायतीकडे आणि स्थानिक प्रशासनाकडे या विरोधात तक्रारी दिल्यात, निवेदनेही दिलीत, परंतु या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे अवैध दारू विक्रेते निर्भय झालेत आणि गावातील तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत गेली. दुपारी 1 वाजता या घटनेनंतर ग्रामस्थांनी आपला संताप उघड केला आहे. अवैध दारू विक्रीमुळे आमची मुले बिघडत आहेत, कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी आता प्रशासनाला शेवटचा इशारा दिला आहे की पोलिसांनी आता त्वरित कारवाई केली पाहिजे, अन्यथा आम्ही या विक्रेत्यांना धडा शिकवू. ग्रामस्थांनी पोलिसांकडे ठोस मागणी केली आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने छापे टाकावेत, अवैध धंदा करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, हा परिसर पूर्णपणे ड्राय झोन घोषित करावा. युवकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर प्रशासन किती प्रभावीपणे आणि कठोरपणे कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सततच्या दुर्लक्षामुळे एका तरुणाचा गेलेला जीव हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचं कटू वास्तव आहे. लातूर शहरातील MIDC पोलीस ठाण्याच्या विरोधात सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशी दाखल झाले असून उपोषणकर्त्यांनी पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप तपास अंतीच सिद्ध होतील. मात्र सध्या नागरिकांचा रोष प्रचंड वाढलेला दिसत आहे. लातूर MIDC पोलीस ठाण्याबाहेर सुरू असलेले आमरण उपोषण आता अधिक तीव्र झालं आहे. गेल्या 2 दिवसांपासून उपोषणकर्ते पोलीस ठाण्याच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करीत आहेत. MIDC पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार, मनमानी, खोट्या केसेसची नोंद आणि नागरिकांवर दबाव टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी विशेषतः पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरोप असे आहे की आरोपींकडनं पैसे घेऊन फिर्यादींवर खोटे गुन्हे नोंदविले जातात. हे आरोप तपासानंतरच सिद्ध होतील. परंतु आंदोलनकर्त्यांचा रोष प्रचंड वाढलेला आहे. चौरे यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा दिली आहे त्या प्रत्येक ठिकाणी नागरिकांकडनं अनेक तक्रारी आहेत. त्यांना तात्काळ निलंबित किंवा बडतर्फ करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. चौरे यांनी कथितरित्या कोट्यवधींची संपत्ती कमावल्याचा आरोप आहे. याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक स्थापन करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. महिलांवर व विद्यार्थ्यांवर नोंदविलेल्या खोट्या गुन्ह्यांची पुनर्तपासणी करण्यात यावी. उपोषणकर्ती राधिका पाटील यांचा गंभीर आरोप आहे की त्यांना रात्री 11 वाजता अटक करण्यात आली. हे थेट CRPC 46 चे उल्लंघन आहेत, ज्यात महिलेला सूर्यास्तानंतर अटक करण्यास मनाई आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार बसलेला आहे. तुम्ही पीआय म्हणून पीआयची भूमिका निभावायची, जास्त नाही बोलायचं, बाकीचं नाही सांगायचं, जास्त तुम्ही नाही बोलायचं. चला मी केले टोटल फुटेज हातात. चला मला सांगते काय राहतंय उलट बोलणं. मॅनेज होऊन नाटकं लावलेत. काय झाले, काय प्रकार घडला? उलट बोलते हरामखोराच्या बायकोला बोलल्यासारखं नालायक. सार्वजनिक ठिकाणी म्हणताय का मॅडम? 1 मिनिट, नाही मी पण रेकॉर्ड केलंय. मला पण इथं कायदा माहितीये. मला इथं म्हणायचा अधिकार आहे का त्यांना इथं यायचा अधिकार नाही म्हणून? सार्वजनिक ठिकाणी ड्युटी करतात, ड्युटीच्या पद्धतीने बोलायचं. हे ड्युटी आहे काहींची. जे आरोपी आहेत ते सोडून यांनी फिर्यादीला आरोपी केले. हा गुन्ह्याचे फोन आले की लगेच झाले का आम्ही आरोपी? फाडायचा ना मग गुन्हा. एवढा का बरं थांबलेत? उत्तर तर द्यावं लागेल, त्याच्याशिवाय मी नाही जाणार.
या सर्व आरोपांमुळे MIDC पोलीस ठाण्याविषयी नागरिकांमध्ये संताप आहे. उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करू. लातूर MIDCत पोलीस जनता वाद अधिक धगधगतो आहे आणि प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढत आहे. आपण आहोत लातूर शहरातील गांधी चौकात. या ठिकाणी लातूर MIDC पोलीस ठाण्याच्या मनमानी कारभाराविरोधात आमरण उपोषण जे करत आहेत ते राधिकाताई पाटील करत आहेत. नेमकं जाणून घ्या हे प्रकरण काय आहे. नेमकं आपण 2 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसला आहात. नेमकं प्रकरण काय आहे दादा? गेल्या 18 तारखेला घटना झाली जी की व्हायरल तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे की आम्ही 7 मुलींची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला गेलेलो. आमच्या कुठल्याही जी तक्रारीची मुलींची कसली दखल घेतली गेली ना. आम्ही 3ला गेलेलो, पण एखादा क्रिमिनल माइंडेड डॉक्टर यांच्यासाठी कसा उच्चघोषित झाला जे की त्याच्या पैशापुढं म्हणजे लेकरांच्या भावना दिसल्या नाहीत त्याला. त्यांनी डायरेक्ट आम्हाला आरोपी घोषित केलं. मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की सर असं करू नका, लेकरांचं शैक्षणिक जीवन धोक्यात आणू नका. तरी तू बाहेर निघ, हिला काठीनं मारा रे. आणि म्हणजे या लेवलची लँग्वेज तुम्ही तुम्हाला म्हणजे सांगू कोणी शिवाय पण त्यांनी यूज केलेल्या आहेत. मी दुसरी रेकॉर्डिंग टाकली तुम्हाला. मग मला सांगा, एवढं झाल्यानंतर म्हणजे आम्ही का शांत बसायचं? माझ्या नजरेत तो PI नव्हता ज्यावेळेस मी त्याला बोलत होते. माझ्या नजरेत तो एक नालायक माणूस होता जो एका स्त्रीचा सन्मान ठेवू शकला नाही, म्हणून मी पण त्याला बोलले. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण एवढं वैयक्तिक घेतलं की मला म्हणजे 6च्या नंतर महिलेला अटक करता येत नाही, पण त्यांनी मला 11 वाजायला अटक केली. म्हणजे मुळात पहिली चूक झाकण्यासाठी त्यांनी वारंवार दुसऱ्या चुका करत गेले. आणि त्यानंतर तर अटक केल्यानंतर त्यांनी मध्ये अशा पद्धतीने वागणूक दिली त्याला की त्याने आरोपीला तरी व्यवस्थित वागणूक दिली जात असेल. म्हणजे माझ्यासोबत 6 ते 7 आरोपी होते, त्यांना सोडून फक्त माझा कॅमेरा चालू राहायचा. त्यानंतर मला कुणालाही भेटण्याची परमिशन नव्हती, माझ्या वकिलांना बोलण्याची परमिशन नव्हती. इव्हन मला पाणी दिलं गेलं नाही, आतरायला पांघरायला दिलं गेलं नाही. म्हणजे एक माझ्यासाठी म्हणजे एवढी म्हणजे मला एवढं लाजीरवाणी वाटलं की बाबा बाहेर एवढं आपण व्यवस्थित फिरतो, ओढणी काढून म्हणजे ठीक आहे त्यांचा नियम असेल तो, पण ओढणी देखील काढून घेण्यात आली जे की म्हणजे माझ्यासाठी तरी ते एकदम म्हणजे मला ते सहन झालं नाहीये. त्यानंतर त्यांनी माझी मासिक पाळी चालू असताना मला कसलंही मेडिकल दिलं नाहीये, वॉशरूमला जाऊ दिले नाहीये. माझे कपडे भरले होते तरी मला कपडे चेंज करू दिले नाहीत. म्हणजे यांना आई बहीण आहे का नाही माहिती नाही. अख्खा पोलीस स्टेशन मध्ये सगळे बाकी पोलीस सांगत होते असं करू नका, ती मॅडम आपल्याला कोऑपरेट करतात. कमीत कमी तेवढं तरी देखील तो ऐकलं नाही, कोणाचाच ऐकत नव्हता तो. म्हणजे बाकीच्या नाही त्याने तेवढं टॉर्चर केलं. त्याचबरोबर तो यायचा आणि डायरेक्टली म्हणायचा की 14 दिवसाचा PCR घेतून तुला दाखवतो. हे कोणची विकृती झाली तुमची? म्हणजे या लेवलची भाषा तुमची. म्हणजे एक लेडीज सोबत जर तुम्हाला म्हणजे कसं राहायचं हे कळत नाही तर तुम्ही कशासाठी PI म्हणून बसलाय? गेल्या 18 तारखेनंतर अनेक घटना त्यांच्या समोर आलेल्या आहेत ज्या की सगळ्या सर्वसामान्य व्यक्तीवर केलेल्या अन्यायाबाबतीत, ज्याच्यामध्ये महिला आहेत, काही मुली आहेत, विद्यार्थी आहेत, व्यापारी आहेत. ज्या लातूरला आई जगदंबा गोलाईसारखी औद्योगिक वसाहत लाभली आहे, त्याचबरोबर शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं पुण्यानंतर, त्या लातूरमध्ये जर विद्यार्थ्यांवर व्यापाऱ्यांवर असे अन्याय केले जातील तर जे बाहेरचा व्यक्ती येऊन अन्याय करत असेल तर म्हणजे लातूरकर सहन करून घेणार नाही. आणि आज मी इथं जे बसले ते एक लातूरकर म्हणून बसले, कुठल्या पक्षाचे म्हणून बसलेले नाही. कारण कुठल्याच व्यक्तीवर असा अन्याय झाला नाही पाहिजे. जर माझ्यासारख्या व्यक्तीवर असा अन्याय करत असतील तर मग सर्वसामान्यांची तिथं गेलेल्यांची काय हाल असतील. आज कित्येक घटना आहेत, टोटल खोटे गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत जे की आम्ही सगळे समोर काढलेले आहेत. आणि मला एवढंच म्हणायचंय की हे जो काही मानसिक विकृती असलेला समाधान चौरे आहे ना, याच्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करून याच्यावर SIT चौकशी बसवण्यात यावी. आणि मला याच्यावर FIR अपेक्षित आहे. माझ्यावर जो काही यांनी अन्याय केलाय मला FIR अपेक्षित आहे. आणि एवढं सगळं करून तो बडतर्फच झाला पाहिजे, कारण याला नोकरी करायचा अधिकार नाही. उद्या काय कारवाई झाली का नाही त्यांच्यावर? कारवाई सर बिंदास फिरतोय तो. म्हणजे किती सिस्टम करप्टेड आहे.
DYSP पासून SP देखील करप्टेड झाला याच्यामध्ये. 6-6 लाख रुपयाचे हप्ते हे नालायक देतात. माझ्याकडे ह्याचे सगळे पुरावे आहेत. मला सांगा ना, म्हणजे आज एवढे गुन्हे त्याचे बाहेर आलेत तरी प्रशासन झोपेत आहे का? एक आम्हाला फोन आला नाही त्यांच्या चौकशीसाठी. म्हणजे सगळे मॅनेजर झाले ना सर. याला काय म्हणावं, काय म्हणावं? महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषतः लातूरमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सुरू झालेल्या या थंडीमुळे लातूरकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. नागरिक उबदार कपड्यांशिवाय घराबाहेर पडू शकत नाही आहेत, तर सायंकाळी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. ही वाढती थंडी नागरिकांच्या आरोग्यावर कसा परिणाम करत आहे जाणून घेऊया. गेल्या 15 दिवसांपासून लातूरमध्ये थंडीची लाट कायम आहे. थंडीचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रविवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये गारठा जाणवत होता. हलकासा वारा शरीराला चाटून जात असल्याने थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. या बोचऱ्या थंडीमुळे लातूरकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. त्यामुळे सकाळपासूनच प्रत्येक नागरिक उबदार कपड्यांमध्ये गुंडाळलेला दिसत होता. सायंकाळी 4 वाजल्यानंतर या थंडीमध्ये अधिकच वाढ झाली. यामुळे अनेकांनी रस्त्यांवर शेकोटी पेटून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या थंडीमुळे त्वचेवर परिणाम होताना दिसतोय. त्वचा कोरडी व रुक्ष होत असल्याने नागरिकांना त्वचा रोगांचा धोका वाढला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातून एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. अड्याळ चकारा चिचाड या मार्गावर वापरलेल्या इंजेक्शनच्या सिरिजेस, रक्ताळलेली कापसाची बोळे, सुई आणि अन्य वैद्यकीय कचरा असेच रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मार्ग दररोज नागरिक, महिला, विद्यार्थी वापरत असतात आणि या ठिकाणी अशा धोकादायक बायोमेडिकल वेस्टचा ढीग आढळल्याने नागरिक आक्रोश व्यक्त करत आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ चकारा चिचाड रस्ता हा परिसर शांत, निवांत आणि ग्रामीण जीवनाचा आरसा. सकाळी संध्याकाळी शेकडो नागरिक इथे फिरण्यासाठी येतात. शाळेत जाणारी लहान मुलं, वृद्ध, महिला सर्वजण हा रस्ता रोज वापरतात. परंतु या शांत रस्त्यावर आज दिसलेली दृश्य अंगावर काटा आणणारी आणि थेट मृत्यूला निमंत्रण देणारी. रस्त्याच्या कडेला पडलेल्या वापरलेल्या वैद्यकीय सुया, इंजेक्शन्स, रक्ताळलेली कॉटन, धारदार सुया, वैद्यकीय कचऱ्याचे ढिगारे ही दृश्य पाहताच परिसरातील नागरिक संतापले आहेत. स्थानिक नागरिक एकच प्रश्न विचारत आहेत. अनावधानाने एखाद्या मुलाच्या पायात ही सुई घुसली तर जबाबदार कोण? आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन की निष्काळजीपणा करून कचरा फेकणारे? शासनाचे नियम अगदी स्पष्ट आहेत. वैद्यकीय कचरा वेगळा, सीलबंद, सुरक्षित पद्धतीने नष्ट करणे आवश्यक आहे. परंतु इथे दिसते ती नियमांची पायमल्ली आणि गंभीर दुर्लक्ष. आरोग्य विभागाची जबाबदारी अत्यंत मोठी आहे. मात्र इथे वैद्यकीय कचऱ्यांचे सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत. कचरा कुठे आणि कसा टाकायचा, काय प्रक्रिया पाळायची, सर्व काही नियमांमध्ये स्पष्ट आहे. परंतु प्रत्यक्षात इथे दिसते अव्यवस्थता, निष्काळजीपणा आणि आरोग्य व्यवस्थेची लाजिरवाणी अवस्था. आरोग्य विभाग काम करते की ढोंग करते? या वैद्यकीय कचऱ्यामुळे संसर्गाची, अपघाताची आणि गंभीर आजारांची भीती वाढली आहे. प्रशासन कोणती कारवाई करते? दोषी कोण आणि ही परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून कोणती पावले उचलली जाणार? मी बाजारातली जे समाज जागृती प्रतिष्ठानातली स्मृती अभ्यासिका आहे तिथं अभ्यास करतो आणि सकाळ संध्याकाळी आम्ही इकडे गावाच्या बाजूला डोंगराळ परिसर आहे, रोड आहे, इथं आम्ही फिरायला येत असतो मनमोकळे गडाला. किंवा खूप आमचे जे कलिग आहेत ते रनिंगला येतात, जे पोलीस भरतीची तयारी वगैरे करत आहेत. तर आज सकाळी आम्ही आलो तेव्हा आम्हाला दिसलं की इथं बाजूला तिथं मेडिवेस्ट टाकलेलं होतं. आणि जेवढं माझा अभ्यास आहे मला एवढं माहिती आहे की मेडिवेस्ट बाहेर वातावरणात टाकणे खूप घातक असते. आणि वाचल्याप्रमाणे मला हे पण माहिती आहे की सुयांच्या त्या जे असतं, जे रक्तामुळे असतं, त्यामुळे खूप कंटॅमिनेशन होऊन आपल्याला एड्ससारख्या घातक बिमाऱ्या होऊ शकतात. त्यामुळे माझी अशी मागणी आहे की हा मेडिवेस्ट इथं फेकला कुणी आहे याची चौकशी, उच्च चौकशी आली पाहिजे. आणि का फेकला आणि का कारण आहे त्याची, त्याला काही दुसरा पर्याय नव्हता का, याबद्दल चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. विधान भवनामध्ये हिवाळी अधिवेशनचा दुसरा दिवस आहे आणि आपल्यासोबत आमदार सुधीर मुनगंटीवार आहे. साहेब, विदर्भाला खऱ्या अर्थाने या 7 दिवसात न्याय मिळणार का वाटतं?
नाही, प्रश्न 7 दिवसात नाही. विदर्भाला न्याय देण्याची प्रोसेस ही 7 दिवस 14 दिवसाची नाही. ही नियोजनाची प्रोसेस आहे, निर्णयाची प्रोसेस आहे, निधी उपलब्धतेची प्रोसेस आहे. अभ्यास करून विविध समित्यांच्या माध्यमातून याचा एकदा आराखडा बनवण्याची प्रोसेस आहे. या अगोदर दांडेकर समिती बसली, मग काही विकास झाला. विजय केळकर समिती आली, त्यांनी काही निष्कर्ष दिले, त्याच्यावर काम केलं पाहिजे. मी अर्थमंत्री असताना माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विदर्भात इतका निधी दिलाय की जो त्या अगोदर कधी उपलब्ध झाला नाही. तुम्ही जिल्ह्यात जाऊ शकता, वर्धा असेल, अकोला असेल, आपण दिला. म्हणजे प्रोसेस आहे, याला अजून पुढे न्यावं लागेल. अद्यापही विदर्भामध्ये अवशेष भरला गेला नाही साहेब. नाही, अनुशेष नोकरीचा वर्ग आहे, नोकरीचा अनुशेष बरं का. शेतकऱ्यांना, शेतमजुरांना ज्या प्रकारे 30 तारखेला कर्जमुक्तीचं जे घोषणा केली ते होणार वाटतं. हे आता होणार का? म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी 30 जून तारीख दिली, मी त्याच्यावर अविश्वास व्यक्त करू काय? असं कसं वेगळं? तारीख वाढू शकणार का? म्हणजे असं त्यामुळे वाढणार मुख्यमंत्री महोदय सांगते. मुख्यमंत्री महोदयांनी 30 जून सांगितली. हा, मला विचारा की कर्जमाफी दिली पाहिजे का, तर मी नक्की सांगेन दिली पाहिजे. कारण मी स्वतः विधानसभेत मान्य केली. आपल्याला असं वाटतं ज्या प्रकारे आता जे धोरण आहे म्हणजे खरेदीचं, जे शेतकरी पिकवते पीक, पण ते किती खरेदी करायचं त्याला सुद्धा अंकुश आहे. म्हणजे त्यांनी किती टन तुम्हाला विकायचं त्याला सुद्धा एक बंधन लागलेलं आहे की 12 एकरामध्ये त्यांनी कपास किती घ्यायची, सोयाबीन किती घ्यायची, पण तुम्ही खरेदी इतकी करणार. म्हणजे जे खासगी व्यापारी आहेत त्यांना बळ मिळणार आहे. नाही, असं बळ मिळत नाही. साधारणतः आपण एक उत्पादनाचा आकडा काढतो, त्याच्यावरच नुकसान भरपाई देतो. आपण जेव्हा नुकसान भरपाई देतो, कॉम्पेन्सेशन देतो, तेव्हा साधारणतः राज्याचं एक उत्पन्न काढण्याची पद्धत आज नाही आहे. स्वातंत्र्यानंतर ही पद्धत आहे की त्याचं सरासरी उत्पन्न किती होतं आणि त्या पद्धतीने आकडे देतात. पण तुमच्या एका मताशी मी सहमत आहे की यावर्षी चूक केली कापसाच्या खरेदीच्या बाबतीत. CCI मी स्वतः बोललो, गुप्ता साहेबांशी, जे CMD आहे, ते म्हणाले की मी खरेदी करायला तयार आहोत, पण राज्य सरकारच्या कृषी विभागाने कमी उत्पन्न दिलं आणि म्हणून मी कमी खरेदी करतोय. तर ही सुधारणा करण्याची विनंती मी माननीय मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ 1 सेकंद न लावता संबंधित विभागाला सांगितलं की तपासा आणि ताबडतोब CCI कडून खरेदी होऊ द्या ना. केंद्राचा पैसा आहे, तुमच्या बापाचं काय झालं? तुमच्या घरचे पैसे देताय का तुम्ही? मग खरेदीवर बंधन का टाकता? इतकेच क्विंटल केली, मागच्या वर्षी जे होती ते का? साहेब, असं वाटतं की ज्या प्रकारे जे बेरोजगारांचे प्रश्न आहे, विदर्भात एक मोठे उद्योग व्हायला पाहिजे जेणेकरून जे सुशिक्षित बेरोजगार आज खूप वनवन फिरत आहे नोकरीसाठी, वय निघून जात आहे. नाही, खूप गोष्टी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. शेवटी विकास याचा अर्थ काय? विकास हा टप्प्याटप्प्याने होत असतो, एका सेकंदात होत नाही. 1974 मध्ये जे चीन होतं आणि 2025 मध्ये जे चीन आहे, 1900 जेव्हा हिरोशिमा नागासाकीच्या अगोदरचं जपान, आजचं जपान, आपलाही देश वेगाने प्रगती करतोय, टप्प्याटप्प्याने प्रगती होते. विदर्भाची प्रगती देशाच्या प्रगतीला आवश्यक आहे. शेवटी विदर्भाची प्रगती झाली नाही तर देश कसा प्रगत होईल, महाराष्ट्र कसा प्रगत होईल? आणि त्या दृष्टीने विदर्भाचं एक प्रगतीचं मॉडेल आम्ही ठरवलं आहे की आम्ही आता एक राजनीती नाही विकास नीती, राजनीती नाही राष्ट्रनीती, अशा पद्धतीने एक राजकारणाशी काम करणारे नव्हे तर विदर्भावर प्रेम असणारे जे लोक आहे त्यांना एकत्र करतो आहे. आणि या माध्यमातून आम्ही विविध कॉन्फरन्सच्या माध्यमातून, काही IAS अधिकारी रिटायर्ड झाले, मी नागपूरमध्ये राहतात, सर्वांना एकत्र करायचं, एक मंच उभा करायचा आणि त्या आधारावर आमचं एक मॉडेल तयार करायचं की आम्ही शैक्षणिक क्षेत्रात काय केलं पाहिजे, कृषी क्षेत्रात काय केलं पाहिजे. आणि हे नागरिकांची, जे आमचं नागरिक शास्त्र आहे, सर्वांची आमची एकत्र जबाबदारी. मुंटेवाड शेवटचा प्रश्न आहे. बांगलादेशी घुसपेटिया मोठ्या प्रमाणात या देशात म्हणजे प्रवेश करत आहे आणि लव जिहादचा प्रकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यावर सुद्धा एक कडक कायदा यायला पाहिजे वाटतं. मला वाटतं काही राज्यांनी केलंय आणि मी परवा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय या संदर्भात. आमचे सन्माननीय सहकारी अतुल भातखळकरांनी विधानसभेत सुद्धा हा विषय मांडला, त्याला मीही पाठिंबा दिला. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टपे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एलएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकता. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सततचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र त्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.